धडा 37वा अभ्यास 37 आपण सुरू करत आहोत. या धड्यामध्ये आपल्याला उकारांत स्त्रीलिंग शब्द येणार आहे. पाठीमागच्या धड्यामध्ये आपण उकारांत स्त्रीलिंग शब्द पाहिला पण तो उकारांत होता. या धड्यामध्ये उकारांत शब्द येणार आहे. मग काही शब्द आहेत ते पटापट आपण पाहून घेऊया आणि मग त्यानंतर कॉन्सेप्टकडे आपण वळूया. आणि मग कॉन्सेप्टचे काही नियम आहेत ते पुढच्या याच्यामध्ये. आता काही शब्द आपण पाहूयात. जसं आतापर्यंत आपण हे शब्द पाहिले त्याच्यामध्ये आपण गुरु शब्द पाहिलेला आहे. गुरु हा शब्द उकारांत आहे पण पुल्लिंग आहे. मग पाठीमागच्या आपण पाठामध्ये उकारांत शब्द पाहिला धेनू. धेनू हा स्त्रीलिंग आहे पण तो ऱ्हस्व उकारांत आहे. मग आता दोन कंडिशन आहेत. उकारांत स्त्रीलिंग, त्याच्यामध्ये अजून एक ऍड करताय दीर्घ उकारांत आणि स्त्रीलिंग. वधू. ठीक आहे. वधू या शब्दाचा एक अर्थ पुत्र भार्य असा पण होतो. वाल्मिकीजी सीतामातेला वधू या नावाने बोलवायचे. वधू. वाल्मिकी ही वधू इति नामना आह्वयती असं म्हटलेलं आहे का 10वीच्या धड्यामध्ये. आणि तपोवनवासिनः तिथे राहणारे लोक सीतेला देवी इति नामना आह्वयती असे सीतेची नाव होते. वधू शब्द बघा, जसा आपण नदी शब्द पाहिलेला आहे तसाच हा वधू शब्द आहे. फरक एवढा आहे, नदीमध्ये काय येत असतं हो? ई. दीर्घ ई. त्यामुळे काय होतो? य होतो सगळीकडे. आता वधू हम्म. मध्ये काय होतंय? ऊ येतोय. मग ऊच्या जागी काय होईल सगळीकडे? व न. व होईल. आता बघा इथे मी आधी नदी लिहितो बघा का. नद्या, देन नद्यै, नद्याः. जसा आपण तो धेनू शब्द बघितला ना तोच हा तसाच आहे, काहीच फरक नाहीये. फक्त याच्यामध्ये दोन दोन रूप होत नाहीत. नद्याः आणि वध्वाम नद्याम, काहीच फरक नाही. नदी बघा आता. नदी, नद्यौ, नद्यः आहे. वधौ, वधू, वधूः, वध्वौ, वध्वः. वधुं, वध्वौ, वधूः. वध्वा, वधूभ्यां, वधूभिः. वध्वै, वधूभ्यां, वधूभ्यः. वध्वाः, वधूभ्यां, वधूभ्यः. वध्वाः, वध्वोः, वधूनां. वध्वां, वध्वोः, वधूषु. हे वधू, हे वध्वौ, हे वध्वः. ठीक आहे. नदीसारखा. सर आम्हाला नदीच नाही माहिती, मग एक पाठ करावं लागणार. मी काय म्हटलं, कुठल्याही फॉर्मॅटचा एक एक पाठ करावाच लागतो आपल्याला. जर आपल्याला संबंध संस्कृत समजून घ्यायचे तर एकेका फॉर्मॅटचा एक एक शब्द माहिती पाहिजे. जसं आता आपल्याला वधू माहिती झाला, नदी नदीच आपल्याला तर पहिला हरीच माहिती होता. मग हरीनंतर आपण नदी शिकलो थोडासा. मग मतीमध्ये गेलो. मग मती म्हणजे हरी आणि नदी यांचं कॉम्बिनेशन. तसं आता उकारांतच आहे. आपल्याला फक्त गुरुच माहिती होता. गुरुमधून आपण गेलो धेनूमध्ये. धेनूमधून आपण आता आलो वधूमध्ये. मग वधू हा जवळजवळ नदीसारखाच चालतो. किंवा आपण जो धेनू शब्द बघितला त्याच्यामध्ये पण काय ही दोन दोन रूपं होतीच. जसं मती शब्दामध्ये दोन दोन रूप आहेत चतुर्थीपासून, तसं धेनुः जो आपण पाठीमागच्या वर्गामध्ये पाहिला, अभ्यासात पाहिला, त्याच्यामध्ये पण दोन दोन रूप आहेत. मग त्यातल्या दोन दोन रूपापैकीच एक रूप या ठिकाणी आलेलं आहे असं म्हणा, किंवा नदीसारखे हे चाललेले आहेत असं सोपं म्हणा. मग नदीमध्ये ईच्या जागी य होतो, इकडे उ असल्यामुळे ऊच्या जागी होणार आहे व. ठीक आहे. शक्यतो हे शब्द जेव्हा पण येतात तेव्हा ते पाठच करायचे असतात. वधू. वधूः म्हणजे काय? बहु. बहु सून. हम्म. चमूह. चमूह सेना. पहिल्याच सेना. अध्यायामध्ये हा शब्द गेलेला आहे, चमूम. चमूम गेलेला शब्द बरं का. चमू म्हणजे सेना. तनू.
तनुहु म्हणजे शरीर. जंबू, जंबूह, जामुन. जामुन म्हणजे अं, ह्याला काय म्हणतात? पेरूला जामुनच म्हणतात ना? हम्म. हा. नाही हो पेरूला नाही. हा. हो, पेरूला पेरूला आपण जामून. जंबू म्हणजे जांभूळ म्हणायचं आहे की नाही नाही, ते जामून जामून. जांब म्हणतात ते जांब. नाही, जांभूळला वेगळा शब्द आहे. जंबीर नाही. जांब एक असतो असा उन्हाळ्यात येतात ते फळ पाणेरी. अच्छा थांबा. जंबू फलम. हम्म. जावा प्लम, इंडियन ब्लॅकबेरी. ओ. ब्लॅकबेरी म्हणजे काय? ब्लॅकबेरी म्हणजे जांभूळ. जे काय जांभूळ. जांभूळ होतं ना. जांभूळ. ब्लॅकबेरी, जांभूळ, जंबू. म्हणजे श्वश्रुहू. जांभूळ हा, जांभूळच. स्वश स्वश्रुहू म्हणजे सासू. सासू. मोस्ट मोस्ट अफेक्टिंग कॅरेक्टर इन दिस वर्ल्ड. ते बात काम असतं त्यांना. व्याघ्रह इथून पुढे सोपे. म्हणजे समजा आता मग सगळे शब्द कसे चालणार हे? वधू सारखे चालणार. सासू असं एक कॅरेक्टर आहे ज्याच्यामुळे अख्ख्या कीर्तनकार जे आहेत, जे खरेच कीर्तनकार नाही आहेत, त्यांचीच दुकानं चाललेली आहेत. असं कॅरेक्टर आहे सासू. मस्त. मला पण दोन चार गोष्टी माहिती आहेत. एक सांगेन तुम्हाला. आमचे बाबा सांगत असतात. एका मुलीचं लग्न झालं होतं आणि बाजूवाली ताक मागायला आली. वृक्ष. वृक्ष म्हणजे काय हो? रिच. तरी रिच. पण काय रिच काय? अरे रिच म्हणजे काय RICH आहे की RECH? नाही नाही, समोर बघा. तर वृक्ष म्हणजे काय पण वृक्ष कोरडं म्हणतो. नाही नाही नाही, हे वेगळे. ठीक आहे. वन इज बियर. अस्वल. हा. तर सासू. अस्वल. सासू घरी नव्हती आणि बाजू आली, ताक मागायला आली. मग ते आत येताना भरपूर असं घर आत होतं आणि बाहेर थोडंसं गवत वगैरे होतं, तर तिला कष्ट झाले आत येताना, जी मागायला आली तिला. तिने विचारलं, "अ, ताक पाहिजे होतं." त्या म्हटलं, "सासूबाई घरात नाही, ताक नाही नाही सांगता यायचं." त्या म्हटल्यावर, "सासूबाई नसलं तरी तुम्ही बघा." तर त्यांनी पण तेल टाकायला, तुम्ही आता मालकीण आहेत." हिलाही वाटलं चला मी बघते. नवीनच होती बिचारी, गेली आतमध्ये. शोधलं सगळं. ती पेटी असते, त्या पेटीच्या चाव्या तिकडं असतात, पण आपण आता गोष्टीत ठेवू तिच्याजवळ पण चावी. उघडंच होतं. तिने बघितलं आणि ताक नाही आहे. मग ती खूप 10-15 मिनटं शोधून आली सगळ्या घरातून आणि सांगते ताक नाही आहे. मग ती परत निघाली. परत जात असताना सासूबाई त्यांनी गेटमधून एंट्री केली. म्हटलं, का ग, कसं काय आली ती इकडे? म्हटले, काय नाही, ताक मागायला आली होती. म्हटले, मग काय झालं? म्हटले, सांगितलं तुमच्या सुनबाईने ताक नाहीये. असं कसं तिने सांगितलं ताक नाहीये? चल, परत चल. तिला पुन्हा ती आतमध्ये घेऊन आली आणि आतमध्ये घेऊन आल्यानंतर म्हणली, हां बोल. ते काय बोलायचं आता म्हटली. ताक पाहिजे होतं. ती म्हणली, घरात गेली आणि एक राऊंड मारून आली, म्हटली ताक नाहीये. तिने म्हटलं, हा काय प्रकार आहे? ताक नाही मला आधीच माहिती होतं. ती म्हटली, असं नाहीये, सांगायचा अधिकार फक्त मलाच आहे, नाहीये तो. तिने कसं काय सांगितलं? अशा या सासा सगळेच तसे असतात. त्याच्यामुळे सगळीकडेच बोंबा बोंबे. सुनाही तसंच असतं. म्हणजे सगळं ते देवाने कधी सुखी न राहणारी जोडी बनवलेली आहे दुसरी. ठीक आहे. पहिली तुम्हाला माहिती आहे.
शुकरः म्हणजे डुक्कर. सगळे प्राणी त्याच्यामध्ये. अ, वृक, भेडिया म्हणजे काय हो? कोल्हा. कोल्हा. हम्म, कोल्हा. पण ही गोष्ट बाबा आमचे लय मस्त सांगतात. ताक नाहीये हे फक्त मीच सांगू शकते. ती कसं काय सांगू शकते? शृगालः नाही हो. कोल्हा आणि शृगाल म्हणजे कोल्हा ना. हा हे म्हणजे लांडगा. हा बघा लांडगा बरं हा. हं. भेडिया म्हणजे लांडगा ना हो. थोडाच म्हणजे फरक असतो तो यांच्यामध्ये, जास्त नसतो. वृक्क भेडिया लांडगा असेल बरोबर. ते हम्म. वृक्ष केले तुम्ही. अच्छा, वृक, हा. वृक. आणि वरती पण सर इथे चमुचेचे सेमा केला. अयो, काय लिहिलं? सेना. हम्म. अ शृगालः. शृगालः कोल्हा. मग हा कोल्हा होईल. हा कोल्हा. हा कोल्हा आहे. पॉक्स 100%. धडा आहे 10वीला एक. त्याच्यामध्ये शृगाल शब्द येतो. शृगाल, शृगालक. शशः आपल्या सगळ्यांचा फेवरेट ससा. 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 काय गोष्ट आहे ती, अप्रतिम अजरामर झालेली गोष्ट आहे ती. वानराहा, वानर. वानरः माकड. माकड. मृग, हरिण. अरे. हरिण हा असा पण शब्द आहे. नकुलः म्हणजे मुंगूस आय थिंक. मुंगूस. मुंगूस. हा, हा. नेवला. बरोबर. असं म्हणतात बाबा, त्याचं तोंड बघणं चांगलं असतं. अश्वः घोडा. घोडा. हो. वृषभः बैल. मराठी भाषेमध्ये ह्या बैलाला काही अनन्यसाधारण महत्व आणून दिलेले लोकांनी. पोळ्याला शुभेच्छा देतात ना. ते झालं, पण त्याचा उपयोग वेगळा म्हणून करतात लोक. तेच ते म्हणूनच करतात तो. हा, मित्रांना पाठवतात ना एकमेकाला. हा. एक एक दिवस ते काम करायचं असतं. म्हणून नाही त्यांनाच बैल म्हणतात. ते मराठी विनोद खरं नवऱ्या सांगतो, मराठी घाटावर नवऱ्याला घाटावर जातो. नवऱ्याला गर्व आहे. बैल गाढव. मर मराठी खरंच भारी आहे बरं का. महिषः म्हैस. म्हैसा. भैसा आहे भैसा. म्हैस. नाही सर, भैसा आहे भैसा. ओके. आणि म्हणजे महिषी. रेडा. हा, रेडा. रेडा. सर तुम्ही पुढच्या आठवड्यात जंगलात जाणार. आम्ही आताच गेलो. आता सगळे प्राणी बघून घेतोय आपण. कुक्कुरः, कुक्कुरः कुत्रा. सगळ्यात इमानदार बिचारा. काय बोलायचं. लांबून अंधारात सुद्धा त्याला कळतं की आपला मालक आलेला आहे. आणि आपल्याला आमच्या स्वामीजींचं उदाहरण आहे. माणसाला कळत नाही की आपण कोण आहे. कुत्र्याला लांबून कळतं की आपला मालक आलेला आहे, आपला, तरच तो शेपूट हलवतो. जर सेम कपडे घालून जरी दुसरा आला तरी ते नाही हलवत शेपूट. मार्जारः मांजर. मांजर. मान. पण हा आपल्या मराठीमध्ये त्यांनी सगळे शब्द वापरले बोका. त्यांनी माणसांना. ओके. बोकाळ. माझी आई पण कधी कधी म्हणते मला, मी सारखं घरी गेलो इथून की सारखा फ्रीज उघडत असतो. काय नाही, 15 मिनिटाला अर्धा तासाला काहीतरी मी फ्रीज मधून जाऊन खाणार. अजह हाही आपण वापरलेला शेळी. आहे. शेळी. पण बकरी. हा हो, बकरा आहे बकरा आहे. बरं. बकरा. बो- बोकड. आता हे जे लोक हिंदू एक्स्ट्रीमिस्ट आहेत, म्हणजे कट्टर हिंदूवादी आहेत, ते मुसलमानांना बोकड शिवाय बोलतच नाही. मूषकः उंदीर. हा कोणी लहान पोरांना वापरतात, तरी पण कोणाला सोडलेलं नाही आपण.
उंदीर. उंदीर. आणि येडका. येडका मराठीत हा. येडकाच आहे ना हो? एडका हो. मेंढा झाली. ना, मेंढा. वाकड वाकड शिंगवाला ना. मेंढा. हम्म, हम्म, हम्म. हम्म. मेंढा. नाथ महाराजांची छान याच्यावरती भारुड आहे. येडका मदन पंचानन. जबरदस्त आहे. आमचे आजोबा म्हणायचे. चला ठीक आहे. तर हे सगळं जंगल सफारी झालेली आहे आपली. शी धातू आपण पुढच्या वेळी बघूया. एक कॉन्सेप्ट 15 मिनिटात थोडासा समजून घ्यायचा आहे. चलो. हम्म. आता आपण कृदंत प्रत्यय रेडी राहा. चला रेडी व्हा. कृदंत प्रत्यय आपण पाहणार आहोत. त्या कृदंत प्रत्ययामध्ये पुढचा प्रत्यय आहे क्त्वा. आता तो क म्हणता येत नाही. क सायलेंट आहे. जसं ऑनर. हॉनर आपले मराठी लोक म्हणतात हॉनर. पण ऑनर शब्द आहे तो. ह सायलेंट आहे त्याच्यामध्ये. तसा हा क्त्वामध्ये क सायलेंट आहे. म्हणून त्वा असा प्रत्यय म्हणायचा आहे. हा त्वा प्रत्यय आहे. मग हा त्वा प्रत्यय त्याचा काय शिल्लक राहतो? त्वा शिल्लक राहतो. बघा इथं लिहूया आपण. ही पद्धत मी फॉलो करत असतो पण यावेळी नाही केली. काय शिल्लक राहतं त्वा प्रत्ययाचं? त्वा शिल्लक राहतं. त्वा. ठीक आहे. आता हा वापरतात कधी? महत्वाचं आहे हा. वापरतात कधी बघा. मी लिहितो या ठिकाणी मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये लिहित असतो मी शक्यतो. क्रिया 1 आणि क्रिया 2 अशा 2 क्रिया एकानंतर एक होतात. म्हणजे एक क्रिया संपते. ती संपल्यानंतर पुढची चालू होते. आता दोन्ही एका वेळी नाही चालू आहेत. एक क्रिया नुकतीच संपलेली आहे आणि दुसरी क्रिया तदनंतर लगेचच चालू झालेली आहे. त्यावेळी पहिल्या क्रियेला दाखवण्यासाठी त्वा प्रत्यय वापरतात. सोपं आहे अगदी. पहिली क्रिया पूर्ण झालेली आहे. दुसरी क्रिया तिची सुरुवात झालेली आहे. त्यावेळी पहिल्या क्रियेमध्ये त्वा प्रत्यय वापरतात. बघा याच्यामध्ये मुख्य नियम काय आहेत? बरेच नियम आहेत पण त्यातला मुख्य एक की जेव्हा आपण त्वा प्रत्यय वापरणार आहे तेव्हा कर्ता मात्र एकच असला पाहिजे. जसं राम येतो आणि कृष्ण जातो. याच्यामध्ये काय होतंय? राम वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे. ठीक आहे. क्रिया वेगळ्या असून चालत नाही. कर्ता नुसतं क्रिया वेगळ्या असून चालत नाही तर त्याला कर्ता एकच लागतो. आता एक छान वाक्य बनवतो मी सोपं. राम गावाला जातो अभ्यास करतो. 2 क्रिया आहेत. त्याच्यामध्ये पहिली क्रिया कुठली आहे? जातो ही पहिली क्रिया हो. आणि अभ्यास करतो ही दुसरी क्रिया. क्रिया करणारा एकच आहे का? एकच आहे. हो. मग आता पहिली जी क्रिया आहे त्याचा धातू काय आहे? गम. मग गम. पहिली जी क्रिया आहे त्याच्यामध्ये त्वा प्रत्यय होणार आहे. मग गम. आता त्यांनी भरपूर नियम दिलेले आहेत. माझी अशी इच्छा आहे की आपण ते एक पान पाठ करावं. पण नियम आपण ॲज अ सिलॅबस किंवा करिक्युलम म्हणून आपण पाहूया. तो गत्वा. गत्वा. ठीक आहे. गत्वा हे आपल्याला कळालं. गत्वा शब्दाचा अर्थ काय होणार आहे? त्याचा मराठीमध्ये अर्थ पंचमी विभक्ती सारखा जाऊन. जसं तुमून प्रत्ययाचा अर्थ चतुर्थी विभक्ती सारखा साठी साठी साठी. तसा हा गत्वा जो प्रत्यय त्याचा अर्थ पंचमी सारखा म्हणजे ऊन हून तून. तसं गत्वा जाऊन. पीत्वा बोला पिऊन. पिऊन. ठीक आहे. मग आता याचं वाक्य कसं बनेल बघा. रामः ग्रामम गत्वा गत्वा.
पठती. अभ्यास करतो म्हणजे पठती. पठती म्हणजे अभ्यास करणे. रामः ग्रामं गत्वा पठती. सोपं. पहिली क्रिया आहे हो. जाणं, त्याच्यामुळे पहिल्या क्रियेमध्ये झाला त्वा प्रत्यय. आणि दुसरी क्रिया आहे अशी आपण लिहिली. कर्ता एकच आहे, त्याच्यामुळे त्वा प्रत्यय लागू शकतो. अजून एक वाक्य बघूया. केशवः दुग्धम पीत्वा धावती. केशव काय करतोय? दूध पिऊन धावतो. मग जर आपण याचं वाक्य बनवायचं म्हटलं तर कसं वाक्य होईल नॉर्मल? केशवः केशव दुग्धम, पिबती. करेक्ट, दुग्धम पिबती केशवः धावती. असं. म्हणजे आधी दूध पितो, दूध पिण्याची क्रिया संपली का लगेच काय करतो? धावायला सुरुवात करतो. म्हणून दुग्धम पिबती, त्याचं पीत्वा नंतर धावती. मग आपण फक्त एकच नियम पाहिलेला आहे, तो म्हणजे कर्ता मात्र एक असला पाहिजे. आता मग जसं एकदा का आपल्याला त्वा तुमून हे सगळे प्रत्यय भेटले, आहे का नाही? त्वा प्रत्यय भेटला, मग तो भेटल्यानंतर तो चालतो का? त्वा, त्वे, त्वा हा, त्वाम, त्वे असं काय चालतो का? ते म्हणतात नाही, हा बनतो अव्यय. म्हणजे दुग्धम पित्वा, दुग्धानी पित्वा, काही करा तुम्ही त्याचं. केशवः पीत्वा, मग रामाः पीत्वा, कवयः पीत्वा, कवी पीत्वा, एक वचन, द्विवचन, बहुवचन, पीत्वा बदलणार नाही, कारण की तो अव्यय बनतो म्हणून. अगदी सोपं. दोन क्रिया, त्याच्यापैकी पहिली क्रिया जी असते त्याच्यामध्ये त्वा प्रत्यय होत असतो. मग तुम्हाला प्रश्न आता असा पडतो, सगळ्यांनाच पडतो, म्हणून मी उपस्थित करतो. सर, फक्त दोनच क्रिया का दोन पेक्षा जास्त? बघा, जातो, येतो, खातो, पितो, ती- झोपतो. कोण? आपण त्याला राम सेवक. काय म्हटले तुम्ही? राम. हा राम, चालेल, घ्या sir. काय काय राम प्रॉब्लेम. सारखं. बघा बघा आता, मग आधी जाण्याची क्रिया होते, गेला की हम्म ती संपली की लगेच येण्याची क्रिया होते. आला येण्याची की येण्याची संपली की लगेच खातो, खाल्लं खातो की लगेच पाणी पितो, झोपतो. पितो. झोपतो. मग आता कुठे कुठे तो येणार? सगळीकडे तो येणार. पण तुम्ही बोलले पहिल्याच क्रियेमध्ये. अहो, दोन असतील तर पहिल्या क्रियेमध्ये. आमचा मुद्दा असा आहे की जी क्रिया कंप्लीट होते तिथं तुम्ही त्वा वापरा. मग सेवकः गत्वा, अयो, आग. नाही, आग. नाही, याला लेप प्रत्यय होतो. गत्वा खादित्वा पीत्वा पी. शेते. या धड्यामध्ये येणार आहे शी धातूचे रूप शेते किंवा शयनम करोती. सेवकः गत्वा खादित्वा पीत्वा शेते, शयन करतो. सोपं. यालाच नाही लागणार. शेवटच्याला कसं लागेल? त्याच्यानंतर क्रियाच होत नाही पुढे, अच्छा. है ना? जी क्रिया पूर्ण होते त्याच्यामध्ये लागतो असं आपण म्हटलं. हम्म हम्म झोपल्यानंतर पुढे क्रियाच नाहीये. हम्म. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तो एक नियम सांगतायत, तेवढा नियम सांगून बाकीचे जे भले मोठे नियम आहेत ते नंतर आपण पाहूया. बघा, ते सांगतात निषेध करणारे जे शब्द आहेत आपल्याला माहिती आहेत ते. निषेध म्हणजे अलम, बस झालं असं. निषेधार्थक शब्द, निषेधार्थक शब्द, निषेधार्थक, निषेध अर्थाचे शब्द. मग कुठला आहे त्याच्यामध्ये? अलम. आणि ते सांगतात खलू. या शब्दांबरोबर सुद्धा कधी कधी काय
त्वा प्रत्यय पाहायला भेटतो. प्रत्यय होतो. तर मी तर असं कुठं पाहिलं नाही बरं का, पण त्यांनी दिलंय त्या अर्थी कुठल्या तरी ग्रंथामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे. मग काय अलम कृत्वा म्हणजे बस झालं, करू नकोस अशा अर्थामध्ये. अलम कृत्वा करोती म्हणजे करणे, अलम कार्यम कृत्वा बस झालं काम करणं, कृत्वा. किंवा खलू कृत्वा, खलूचा अर्थ सुद्धा तोच आहे, कृत्वा खलू किंवा खलू कृत्वा. याचा काय अर्थ, करू नका असा आहे. मग करणे, करू नका, निषेधार्थ. अलम हसित्वा, अलम हसित्वा म्हणजे हसू नका, हसणं पण. हसू नका. आज्ञा देतोय आपण या ठिकाणी, हसू नका. देन हसित्वा अल खलू असं पण होऊ शकतं, हसित्वा खलू त्याचा पण अर्थ तोच आहे. अशा प्रकारे हे धातू आहेत ज्यांना आपण त्वा प्रत्यय लावतो आणि निषेधार्थ शब्दांमध्ये सुद्धा त्याचा अर्थ करू नका अशा अर्थामध्ये तो येत असतो. सर मला या वाक्याचा अर्थ सांगा. बोला. राष्ट्रमिदम हिंदूनाम खलु सनातनम. तो वेगळा, तो खलू. बघा खलू हा. शब्दामध्ये त्वा प्रत्यय येतोच असं नाही सांगत ते, कधी कधी पाहायला अच्छा. भेटतो. खलू शब्दाचा अर्थ खरोखर, हम्म. खरू शब्दाचा अर्थ खरोखर असा, किंवा प्रश्न विचारण्यासाठी होतो. भवती श्रुतकीर्ती खलू, श्रुतकीर्ती ही खलू, आपण श्रुतकीर्ती अच्छा. आहात बरोबर. खलू हा. म्हणजे राईट इंग्लिशमध्ये, राईट आर यू हा. श्रुतकीर्ती राईट असा खलू. आणि एक दुसरा अर्थ आहे खलू म्हणजे इंडीड खरोखर. भारत हा. हिंदू राष्ट्रम खलू, भारत हे हिंदू राष्ट्र आहे. हे- पण हा जेव्हा खलू निषेधार्थमध्ये येत असेल, हा. नको या अर्थामध्ये खलू येत असेल, तर त्यावेळी आपण काय करणार आहे, तो हा प्रत्यय त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, याला निपात असं म्हणतात, निपात नाही, निपात असं म्हणतात. निपात म्हणजे त्यांची ठराविक अर्थ नसतात, पण काही ऐका ऐका, निपात त्याला म्हणतात, त्यांचे ठराविक अर्थ नसतात, पण हम्म. काही शब्दांबरोबर त्यांचे ठराविकच अर्थ होतात. आपल्याला सांगताच येणार नाही की याचा अर्थ हा आहे, ह्याचा अर्थ हाच आहे असं नाही सांगता येणार. कधी कधी त्या शब्दाचा अर्थ दुसऱ्या ह्याच्याबरोबर वेगळा पण असू शकतो. जसं मागे आपण पाहिलं होतं, आठवतंय का तुम्हाला, त्याच्यानुसार तो अर्थ बदलतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे, मागच्याच पाठामध्ये आपण पाहिलं तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलं होतं की हम्म, सांगितलं होतं, तुम्हाला नाही आठवते. त्याच्यामध्ये आपण त्याचा अर्थ वेगळा केला होता. हा, जातू शब्द आहे बघा, जातू शब्द आपण पाहिला होता. जातू शब्दाचा अर्थ कदाचित आहे, म्हणजे कधी कधी. बघा जातू इथे लिहितो, हे सांगायसाठी उदाहरण देतो. जातू शब्दाचा अर्थ खरं तर कदाचित आहे, पण हा जातू शब्द कधी कधी काय बोलतात, अजिबातच नाही या अर्थामध्ये येतो. जसं न जातु काम कामा नाम, ना म्हणजे हा जेव्हा न बरोबर येतो त्यावेळी त्याचा कधीच नाही असा अर्थ होतो. मग आता या जातू शब्दाचा खरा अर्थ काय कोणीच सांगू शकत नाही, पण मोस्टली त्याला कदाचित म्हणून घेतलं जातं, कधीतरी, सहसा कधीतरी. पण तो ज्यावेळी न बरोबर होतो तेव्हा त्याचा अर्थ कधीच नाही असा होतो. त्याप्रमाणे हा खलू जो आहे
याचा सुद्धा अर्थ आपल्याला हाच आहे असं सांगता येत नाही. खलूचा शक्यतो अर्थ खरोखर, इंडीड असा आहे. पण हाच खलू जेव्हा कृत्वा त्वा प्रत्ययाबरोबर येतो त्यावेळी त्याचा अर्थ नका करू असा, म्हणजे नको असा होत असतो. गीत्वा खलू, गाऊ नका. पीत्वा खलू, पिऊ नका. खेलित्वा खलू, खेळू नका असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. म्हणजे काही शब्द हे ठराविक शब्दांबरोबर आल्यानंतर त्याचे ठराविकच अर्थ आहेत. अन्यथा त्याला स्वतःचे स्वतंत्र असे काही अर्थ नाही आहेत. त्याला निपात असं म्हणतात. निपात. अशा प्रकारे आपण इथे थांबूया आणि उद्या त्वा नियम बघून पण वाक्य सुद्धा पूर्ण करूया. शांती.